लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 21 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांनो, अरे आज तर मालिका एकदम यू टर्न मध्ये वळली आहे बरं का. नंदिनीच्या आईला काव्य आणि जीवाचं प्रकरण माहित होतं, हे नंदिनीला कळलंय. त्यामुळे नंदिनी अजूनच हर्ट झाली आहे. बरं म्हणतात ना, दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, तसं या चौघांचे भांडण आणि पाचव्या सहाव्याचा लाभ म्हणजे रम्याने अगदी बहती गंगा में हात धो लिए है. म्हणजे रम्या विनाकारणच जीवावर तोंडसूक घेते बरं का. काल आपण एपिसोडच्या शेवटी पाहिलं होतं, रम्या आजही जीवाला वाटेल तसं बोलत असते. सुरुवातीलाच त्यांनी दाखवलंय, जीवा आता पार्थचं ते दरवाजा उघडायला जात असतो तेव्हा ही रम्या त्याला अदवा तदवा बोलायला लागते. रम्या म्हणते, पार्थच्या भावना आयुष्यभराच्या चिरडून टाकल्यास जीवा तू. जीवा म्हणत असतो, ए रम्या तू आमच्यामध्ये का बोलतेस ग, मध्ये मध्ये का बोलतेस, आमचं आम्ही बघून घेऊ ना. रम्या म्हणत असते, या घरातलं तुम्हाला कधीच कोणीच माफ करणार नाहीये. आता मात्र जीवा ते दरवाजा उघडायला जातो तेव्हा ही रम्या त्याचा हात धरून म्हणते, मागे हो रे जीवा, तुला कळत नाहीये ना मी काय बोलते ते, तुला कळत नाहीये का, पार्थ रिस्पॉन्स देत नाहीये, आवाज देत नाहीये दाराच्या आडून. आता त्या मानिनी दरवाजा वाजवत असतात, पार्थ दार उघड रे, दार उघड रे. आता रम्या म्हणत असते, तू समोर जाऊ नकोस जीवा, पार्थच्या तुझ्यामुळे हे सगळं होतंय. जीवा ओरडतो रम्यावर, रम्या. रम्या म्हणते, आवाज खाली. जीवा आजपासनं तुझी नजर आणि तुझा आवाज खाली ठेव. रम्या बदला काढते असं नाही वाटत आहे का प्रेक्षकांनो? आता बघा, जीवाला इतका राग येत असतो ना रम्याचा. रम्या म्हणत असते, थोडीशी लाज आहे का तुला जीवा, का सगळी काव्याबरोबर पाठवून दिली आहेस. शेवटी मानिनी म्हणते, ए रम्या काय बोलतेस ग, गप्प बस ना बाई जरा. अगं बाई, पाठ दार उघडत नाही आणि ते वाद कसले घालताय, आवरा जरा स्वतःच्या रागाला. मानिनी बिचारी पार्थला बाहेर काढायचा प्रयत्न करत असते, ए बाबा पार्थ, अरे दार उघड रे, आम्ही सगळे आहोत ना. मग आता जीवा आणि रम्या त्या दाराजवळ येतात आणि हा आपला पार्थ अल्ला दार उघडतो. तेवढ्यातल्या तेवढ्यात धमकी देते बरं काही रम्या, जर पार्थला काही झालं ना जीवा तुझ्यामुळे तर मी तुला सोडणार नाही बरं. मग अल्लाद हा पार्थ बाहेर आला बरं का. मग मानिनी जरा तिचा जीव भांड्यात पडलाय बरं का प्रेक्षकांनो. ही रम्या डोक्यावर पडलीये का, त्या जीवाला लागली जाऊ पण तिनं पार्थच्या समोर बरं का. आता मानिनी रडते पार्थला पाहून आणि म्हणते, काय रे पार्थ किती रडवलंस रे. त्या पार्थला जवळ घेते बरं का मानिनी. आता पार्थ आता का आई बोलत नाहीये, म्हणजे त्याला आईच्या टेन्शन बद्दलही काही वाटत नाहीये बरं का. इतकं त्याचं दुःख मोठं आहे बिचाऱ्याचं सध्या. आता पार्थ म्हणतो, आई माझा क्लायंट सोबत कॉल आहे, मला डिस्टर्ब करू नका. त्या मानिनी म्हणत असतात, अरे बाबा बरं आहेस ना तू. पार्थ म्हणतो, आई तू काळजी करू नकोस, मी काही टोकाचं पाऊल उचलणार नाहीये. माझ्यामुळे तुला, बाबांना, घरच्यांना काय त्रास सहन करावा लागेल किंवा लागणार आहे याचा अंदाज मला आहे आई, त्यामुळे तू काळजी करू नकोस, असा पार्थ समजूतदारपणे बोलतोय बरं का. तेवढ्यात पार्थच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आलाय. रम्या म्हणते, अरे आपल्या नागपूरच्या क्लायंटचं कॉल आहे का पार्थ. मग पार्थ म्हणतो, हो. मग रम्या म्हणते, मी कॉलवर जॉईन करू का पार्थ. पार्थ आता नुसतं मानेने होकार देतो आणि रम्या म्हणते, मामी मी आहे त्याच्यासोबत. मानिनी म्हणते, जा बाई थोड्या वेळ बस त्याच्यासोबत. मानिनी अशी रंग बदलते अचानक, असं वाटतं कधी कधी, म्हणजे अचानक ती साथही देते सगळ्यांची आणि अचानक ती बदलते पण, असं काहीतरी वेगळं वेगळं वाटतं कधी कधी मानिनीच्या बाबतीत. असो, पण तिला असं वाटत असेल कदाचित पार्थ सोबत कोणीतरी असायला हवं. आता जीवा तर नाही जाऊ शकत सध्या बिचारा, तो एवढा मोठा गुन्हेगार आहे यांच्या नजरेमध्ये, त्यामुळे तो नाही गेलाय बिचारा. पण आता पार्थ रम्या गेल्यावर जीवा खूप गिल्टी फील करतो आणि म्हणतो, आई हे सगळं काय होऊन बसलं ग. अगं आई हा केवढा गुंता झाला ग. असं वाटलं होतं 16 तारखेनंतर हा सगळा गुंत सुटेल, पण ही एवढी मोठी गुंतागुंत होईल असं वाटलं पण नव्हतं. मानिनी आता जीवाजवळ जाऊन म्हणते, ए जीवा तू 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 हार नको मानूस बेटा, मी आहे तुझ्या बरोबर. मला माहितीये तू काहीही चुकीचं वागलेला नाहीयेस. ए बेटा. आता ती गालावरनं हात फिरवते बरं का मानिनी जीवाच्या आणि म्हणते, जे काही झालं ना जीवा, ते वाईट झालंय रे, पण पण नको काळजी करूस. अरे मी आहे तुझ्या सोबत. मला मला माहितीये तुम्ही दोघेही खरं खरं बोललात, म्हणजे माझा राग नाहीये रे पोरांनो तुमच्यावर. अरे तुम्हा दोघांची ही नियत साफ होती, मला कळतंय. मानिनी जीवाला थोडासा तरी दिलासा देते. आता म्हणते, बेटा पण एक सल कायम मनात राहील रे. काव्याने नाही पण तू सांगायला हवं होतं रे जीवा, मला का नाही बोललास रे मला सगळं. जीवा म्हणतो, हो आई मला कळतंय सगळं, तू हवं तर मार मला, बोल वाटेल ते कर, पण आई आई आता मला जायला हवं, मला सध्या नंदिनीला आणायचंय, मी आलोच आता मानिनी घाबरते आणि म्हणते, अरे कुठे चाललं, नंदिनीला कुठे आणायला चाललं तू, आता नको लगेच जाऊ बाबा. अरे जीवा प्लीज माझा ऐकतोस का. अरे नंदिनीसाठी हे सगळं धक्कादायक आहे सध्या, तिला जरा शांत होऊ देतो का जीवा, अरे वेळ दे तिला.
जीवा आता हसायला लागतो आणि म्हणतो, "अगं आई, तीच मला मिस करते. तिचा मेसेज आला होता मला. हे बघ, अगं ही घड्याळ आहे ना, अगं या घड्याळीचं बीप वाजलं होतं. ही घड्याळ ही आठवते का तुला? नंदिनीने मला गिफ्ट केली होती. अगं ही घड्याळ वाजली. अगं याचा अर्थ काय होतो, की नंदिनी मला मिस करते. मला जावं लागेल तिच्याकडे." मानिनी म्हणते, "अरे जीवा, अरे ते काय खरंच बीप वाजलं का रे या घड्याळीचं?" जीवा म्हणतो, "अगं आई, कसं आहे माहिती का, या घड्याळीचं दोघांपैकी कोणी मिस करत असेल ना समोरच्याला, तर ते हे बटन दाबलं की ते बीप जातं समोरच्याला. आई मला जायला हवं." आता तू जीवा ना असं खूप भांबवून बोलत असतो बरं का. पण मानिनीला काही विश्वास बसेना, नंदिनी याला स्वतःहून बोलवेल म्हणून काहीतरी गैरसमज आहे असं तिला वाटतं. मानिनी म्हणते, "ए जीवा, माझं ऐकतो का? फक्त एक फोन करून जा, असं जाऊ नकोस." मग जीवा म्हणतो, "हो बरोबर आहे आई तुझं. ती बिचारी वाट बघत असेल ना माझ्या फोनची. मी करतो हं फोन." आता इकडे यांच्या घरातही तोच तमाशा चाललाय. आता जीवाने फोन केलाय नंदिनीला. काव्या तो नंदिनीचा फोन नंदिनीच्या हातात देते आणि म्हणते, "ताई, अगं फोन आलाय गं जीवांचा." काव्या नंदिनीला म्हणते, "घे ना गं ताई जीवाचा फोन." आता नंदिनी काहीच न बोलता तिथून चालली जाते बरं का. आता काव्याला समजेना. आता काव्या तरी बिचारी डायरेक्ट कशी फोन घेणार? अरे बापरे! प्रेक्षकांनो, काय ऑकवर्ड सिच्युएशन आली आहे ना यांच्यामध्ये. आरुषी असते तिथे. आता काव्या शेवटी आरुषी जवळ फोन देते. आरुषी म्हणते, म्हणजे ती हॅलो म्हणणार तेवढ्यात तिकडनं जीवा खूप एक्सायटेड असतो ना. जीवा लगेच म्हणतो, "हॅलो, अगं नंदिनी, नंदिनी मी 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 येतोय तुला घ्यायला. तू तू काळजी करू नकोस अजिबात. हे बघ मी बघितलंय बीप, हे बघ तू काळजी टेन्शन घेऊ नकोस." त्याला पण ना बिचाऱ्याला काय बोलावं. तो म्हणत असतो, "मी येतो तुला घ्यायला नंदिनी, हां, तू रेडी राहा." आरुषी म्हणते, "जीजू मी बोलते, ॲक्चुअली ताईकडनं ते चुकून बटन दाबलं गेलं." आता ती आरुषी बाबाकडे बघते. तिला असं वाटतं तिच्या वडिलांनी तरी फोन घ्यावा. पण त्या नंदिनीचे वडील पण तिथून चालले जातात. तिचे वडील तर एवढे विचित्र बोलले ना नंदिनीला. आता बघा प्रेक्षकांनो, आजचा हा रिव्ह्यू थोडासाही स्किप करू नका. छान इंटरेस्टिंग दाखवतायत सगळं. आरुषी म्हणते, "जीजू, ताईकडनं चुकून ते बटन दाबलं गेलं म्हणून बेल वाजली घड्याळीची." जीवा कन्फर्म करत असतो, "अगं नाही गं आरुषी, चुकून नाही गं, अगं मगाशी मला भास झाला गं, तिने हाक मारलाय मला. अगं ती आहे का गं तिथे? मला जरा बोलायचं होतं नंदिनीशी. अगं एकदा ती अशी हाक मारेल का गं मला जीवा अशी? अगं बघ ना, म्हणजे एकदा एकदा फक्त." जीवानं खूप भांबावून गेलाय हां प्रेक्षकांनो. मी तुम्हाला मनातलं एक सांगू, तसं तर मी वारंवार तुम्हाला सांगतच असते. पण ना प्रेक्षकांनो, अप्रतिम ॲक्टिंग करतो जीवा आणि काव्या. माझे सगळ्यात बेस्ट फेव्हरेट ॲक्टर आहेत हे. कसले ॲक्टिंग करतात यार. आता शेवटी मानिनीला कळतं काय झालंय. मानिनी फोन घेते हातात आणि म्हणते, "ए बेटा आरुषी, तू ताईची काळजी घे. मी जीवाला सांगते नंतर फोन करायला. बाय." असं म्हणून मानिनी फोन ठेवते बरं का. काव्याची अवस्था पण भयंकर आहे हां प्रेक्षकांनो. त्यांनी जो भावनांचा खेळ दाखवलाय ना, अप्रतिम दाखवलाय. पण त्यांनी पार्थचं कॅरेक्टरच असं का बनवलं कोणास ठाऊक बाबा. असो. आता जीवा तिथे खाली बसतो आणि म्हणतो, "अगं आई, चुकून झालं गं. अगं म्हणजे मला नाही कळलं गं आई." त्याला ना कळेना प्रेक्षकांनो, त्याचा ऊर भरून आलाय जीवाचा. मानिनीला ते समजतंय. बिचारीची अवस्था अवघड आहे हां. आज खूपच सुंदर दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. रडू कोसळेल तुम्हाला बघून. जीवा थरथरत असतो आणि म्हणत असतो, "आई हे सगळं नीट होईल ना गं? हे चुकून झालं गं आई. अगं सुधरेल ना गं आई हे सगळं?" असं म्हणून आता तो मानिनीला घट्ट मिठी मारून खूप रडतो. बिचारा जीवा हो प्रेक्षकांनो, हे फॅमिलीसाठी सॅक्रिफाईस करायला निघाले आणि फॅमिलीच यांच्यावर उलटली. असंच असतं ना सगळं जग. मानिनी म्हणत असते, "बेटा विश्वास ठेव हं स्वतःवर. हार मानायची नाहीयेस. आपण सगळं नीट करू. जीवा, जे तुझं आहे ना बेटा ते तुझ्यापाशी येईल हं. नाही टेन्शन नाही घ्यायचं हं बच्चा." आता असं म्हणून ती त्याचा हात हातात घेते. जीवा म्हणतो, "हो आई, ते ते माझं माझं आहे ना, ते जर नाही आलं ना स्वतःहून माझ्याकडे तर मी वळवेल त्याला माझ्याकडे आई. हो, हो मी असंच करेल." असं म्हणून आता तो पुन्हा मानिनीच्या जवळ जातो. मानिनी त्याच्या डोक्यावरून हात फिरून त्याला समजून सांगायचा प्रयत्न करते. इकडे नंदिनी अजूनही शॉकमध्येच आहे. त्या नंदिनीचे वडील आता तिला काय समजवतात बघा. खरं तर त्यांनी हा विषय काढायची तिथे गरजच नव्हती. ॲक्चुअली ती सिच्युएशन नव्हती. बघा काय झालं. नंदिनीचे वडील तिच्या जवळ येतात आणि म्हणतात, "हे बघ बेटा, बाप म्हणून मी कुठेतरी चुकलो गं. मला असं वाटतंय मीच देशमुखांचं स्थळ नाकारलं असतं तर हे झालंच नसतं. मला तर वाटलं होतं ती वसुंधरा माझ्या पोरांच्या संसाराला नजर लावते की काय, पण हे तर सगळं उलटच घडलं गं नंदिनी. अगं तुझ्या सख्ख्या बहिणीच्या संसारामुळे तुझ्या या संसारावरती हे असं सावट आलं गं. अगं बेटा तू टेन्शन घेऊ नकोस.
मी तुझी साथ सोडणार नाही आणि काव्याला तर मी कधीच माफ करणार नाहीये. आता नंदिनी विषय बदलून म्हणते, "आई नाही आली अजून?" लगेच तिचे वडील म्हणतात, "हो, मी फोन करतो आईला आणि कधी येणार आहे विचारतो. ती आली ना, ती आली ना की मी बोलेल हां तिच्याशी. शारदाला सांगेल मी सगळं." हे सगळं घडल्यानंतर तिची अवस्था माझ्यासारखीच असेल ना नंदिनी? ती पण आता काव्याची खरडपट्टी काढणार आहे. नंदिनी काव्याला कळेल आता, की काव्याने केवढी मोठी घोडचूक केली आहे आणि मी आता नंदिनी मी आता तुझ्या आईला सांगेल, की तुझ्या मागे लागू नको म्हणून. आता नंदिनी म्हणते, "माझ्या मागे का नाही लागायचं आईने?" म्हणजे हा प्रश्नच विचित्र होता प्रेक्षकांनो. आता लगेच तिचे वडील म्हणतात, "अगं तुझ्या दुसऱ्या लग्नाच्या मागे." "अगं नंदिनी, नाही, नाही तुझी आई तसं म्हणणार नाही. मी शारदाला पण म्हणेल, की टेन्शन घेऊ नकोस." म्हणजे कदाचित त्यांना हे सुचवायचंय का, की नंदिनीने आता दुसरं लग्न करावं, म्हणजे याच धक्क्यातून ती सावरली नाही, आता आणखीन दुसरं लग्न. काय प्रेक्षकांनो, हा डायलॉगच प्रॉपर नव्हता. आता तिचे वडील त्या नंदिनीला म्हणतात, "बेटा, जरी तुझं लग्न मोडलं असेल ना, तरी ह्या लग्नाविषयी तुला जे वाटेल ते तू कर. मी तुला काहीच म्हणणार नाही. तुझा शब्द अंतिम असेल. पण एक बाप म्हणून मला पुन्हा हरायचं नाहीये." असं म्हणून आता ते नंदिनीला जवळ घेतात आणि म्हणतात, "बेटा नंदिनी, आता मला माझ्या मुलीला पुन्हा हरताना बघायचं नाहीये." असं म्हणून रडत-रडत तिथून निघून जातात. ती नंदिनी एवढ्या शॉकमध्ये आणि यांचं काय चाललंय काही समजलंच नाही बाबा मला हा सीन. असो थोडक्यात त्यांना असं सांगायचं असेल, "बेटा मी तुझ्या पाठीशी आहे." पण प्रेक्षकांनो त्यांनी आज एपिसोडच्या शेवटी कसला धक्का दिलाय हां. मजा आली हां. म्हणजे एंटरटेनमेंट छान झालंय, मनोरंजन सगळ्यांचं असं मला म्हणायचंय. बघा आता इकडे वसू आत्या लगेच फोन करतात बरं का रम्याला. लई हुशार आहे बरं का वसू आत्या. शकुनी मामा त्यांना मागे टाकेल असं वाटतं कधी-कधी. आता बघा या वसू आत्या रम्याला विचारतात, "रम्या तू कुठे आहेस?" रम्या आता त्या पार्कच्या कारच्या मागेच असते बरं का. आता रम्या म्हणते, "आई मी खाली आहे पार्किंगमध्ये." वसू आत्या म्हणतात, "तिथे काय करतेस आता?" रम्या म्हणते, "आई, अगं आई खांदा द्यायचा प्रयत्न करते, तयारी करते खांदा द्यायची." आता वसू आत्या म्हणतात, "कोणाला?" रम्या म्हणते, "कोणाला काय कोणाला? अगं आपल्या ब्रिलियंट प्लॅनमुळे या या चौघांच्या प्रेमाला मूठ माती मिळाली आहे ना." वसू आत्या म्हणतात, "ती तर मिळालीच आहे गं." रम्या म्हणते, "अगं मग कोणाला तरी खांदा द्यावा लागेल ना, खांद्याची गरज पडेल, तो खांदा माझा असेल ना." वसू आत्या म्हणतात, "आधाराचा खांदा देतेस का? दे बाई दे. पार्थ बिचारा कमालीचा कोसळला असेल ना." व आता रम्या म्हणते, "माहित नाही गं. अगं मी बाहेर आले तेव्हा म्हणे कॉन्फरन्स कॉल आहे." म्हणजे वाटलं नव्हतं मला, की तो इतक्या लवकर कामात गुंतवेल स्वतःला. बसू आत्या म्हणतात, "अगं मग काय करणार आहे तो? बायकोचा हात हातात घेऊ शकत नाही ना तो, मग कामच हातात घेणार." रम्या तो स्वतःला एवढा गुंतवून घेईल ना कामात, सगळ्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करेल. रम्या म्हणते, "आई तसं नाही होऊ द्यायचं, असं होऊच द्यायचं नाही. त्याला मी झालेल्या गोष्टींना सतत आठवण करून देत राहील." अगं गुरुजींनी सांगितलं ना ते सगळं मग खरं होईल. आता जर पार्थला आपल्याला बदलायचं असेल ना, तर त्याला माझ्यात गुंतवावं लागेल. त्याला ना आता मी इतर गोष्टींमध्ये अडकूच देणार नाही. मग स्वात्या म्हणतात, "तसंच कर रम्या आणि एक गोष्ट लक्षात ठेव, नेहमीसारखं आताताईपणा करायला जाऊ नकोस. थोडा संयम ठेव. पारची जी परिस्थिती आहे ना, ती नाजूक आहे सध्या आणि अशा परिस्थितीमध्ये एकतर गोष्टी आपल्या बाजूने घडतात, नाहीतर मग त्या बिघडतात आणि त्याच्याशी बोलताना प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द अतिशय जपून बोल आणि जे शब्द वापरशील ना, ते काव्याने दिलेल्या जखमांचा मलम ठरलं पाहिजे लक्षात ठेव." आता लगेच रम्या म्हणते, "आई तू माझ्यावर सोड. पेशंटला कशी पेन किलरची सवय लागते ना, तशीच आता पार्थला मी माझी सवय लावणार आहे." व स्वात्या म्हणतात, "बाय, ऑल द बेस्ट." प्रेक्षकांनो काय यार, दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ, काय आत्या आणि काय ती आत्याची पोरगी, तमाशाच आहे बाबा सगळा. म्हणून मगाशी म्हणलं, वसू आत्या शकुनी मामालाही मागे टाकतील. एवढी भारी प्लॅनिंग असती त्यांची, पण पडतात मनात तोंडावर. आता हा जो प्लॅन आहे, हा या दोघींनी केला होता, हे सत्य पण लवकर कळेलच. पण प्रेक्षकांनो तुम्हाला प्रश्न नाही पडला का, की या सगळ्या धुमीमध्ये आपले मिथून काका कुठे गायब झाले? त्यांना पण हे सगळं सत्य माहित होतं ना. पण बघा आता ही रम्या गाडीमध्ये बसली आहे बरं का पार्थ सोबत आणि त्याला म्हणते, "अरे पार्थ आतल्या आत नको कुडत बसू. अरे बोल माझ्याशी, सगळं मनातलं शेअर कर. तू मला तुझी मैत्रीण मानतोस ना, तुझ्या मनात जे असेल ते मन मोकळेपणाने सांग." लगेच आता पार्थ म्हणतो, "रम्या तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे?" आता हिला धक्काच बसतो बरं का. पण हा सीन त्यांनी पुढे कंप्लीट केलाय. आता मध्येच त्यांनी काव्याचा सीन दाखवलाय. आता काव्या तिच्या बाबाला बघून पटकन बाबाजवळ जाते आणि म्हणते, "बाबा बोला ना माझ्याशी, काहीतरी बोला ना." आता ते बाबा तिला खूप रूडली म्हणतात, "ए काव्या माझ्याशी बोलू नकोस आणि अजिबात बाबा 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 म्हणू नको. मी तुझा कोणीही लागत नाही."
तुझा जर मी कोणी लागत असतो ना, तर तू मला हे सत्य आधीच सांगितलं असतं. आता शेवटी ती आरुषी, ती लहान बहीण बोलते बरं का. ती म्हणते, "बाबा काय बोलताय तुम्ही काव्याताईला? अहो ती कुठल्या परिस्थितीत आहे कळतंय का तुम्हाला?" "अहो काय बाबा तुम्हीच सांगितलं होतं ना काव्याताईला लग्न कर, लग्न कर. तुम्हीच मागे लागला होतात. तुम्हाला गिल्ट नाही द्यायचंय मला, पण आता तुम्हीच का तिला बोलताय?" लगेच तिचे बाबा म्हणतात, "आरुषी तू मध्ये-मध्ये बोलू नकोस आमच्या. तुझ्या या काव्याताईमुळेच आज नंदिनी आणि पार्थ आतल्या आत घुसमटताय. तुम्हाला काही कळतं का? तिकडे पार्टीमध्ये सगळ्यांच्या समोर विक्रम आणि मानिनीची मान खाली गेली आहे आणि काव्या तू तू आणि जीवा सगळ्यांचे गुन्हेगार आहात." शेवटी काव्या म्हणते, "काय गुन्हा केला हो बाबा मी? काय गुन्हा केला सांगा ना? माझ्या बहिणीचा संसाराचा विचार करून मी गप्प बसले हा गुन्हा केला? देशमुखांच्या घरातल्या सगळ्यांचा मी विचार केला हा गुन्हा केला मी बाबा? सगळा माझा भूतकाळ विसरून मी पार्थचा हात धरायला गेले हा गुन्हा केला?" तो बाबा म्हणतो काव्याचा, "हो, तू तुझा भूतकाळ सगळ्यापासून लपवला हा तुझा गुन्हा आहे." मग आता त्या काव्याच्या आईची जबरदस्त एंट्री होते. त्या म्हणतात, "मग मी सुद्धा गुन्हेगार आहे." असं म्हणतात त्या शारदाताई आणि सगळेजण त्यांच्याकडे बघायला लागतात. आणि इथे पार्थ आणि रम्याचा सीन कंप्लीट केलाय. पार्थ म्हणतो, "सांग ना रम्या, तुझं माझ्यावर अजून प्रेम आहे ना?" इथे आपला गैरसमज झाला होता बरं का. आता हा पार्थ काय म्हणतो बघा रम्याला. ती रम्या गडबडून जाते आणि म्हणते, आता करते ती आधी मनात, की हे मी काय ऐकते? मला भास होतोय का पार्थला कळतंय की मीच त्याची करेक्ट चॉईस आहे? रम्या, आता तो पार्थ पुन्हा म्हणतो, "बोल ना, अगं खरंच तुझं प्रेम आहे का माझ्यावर?" मग लगेच रम्या म्हणते, "हो पार्थ, असं का विचारतोयस? अरे मी लहानपणापासून प्रेम करते ना तुझ्यावर. आत्तापर्यंत ते प्रेम एक कणभर पण कमी नाही झालंय. ते ते खूप आहे." आता तो पार्थ म्हणतो, "रम्या, मला वाटलं होतं तू नाही म्हणशील." रम्या म्हणते, "असं का वाटलं तुला पार्थ?" पार्थ म्हणतो, "अगं रम्या, मला असं वाटलं की तू मूव्ह ऑन झाली आहेस. नाही म्हणजे तू असं मला म्हटली असती तर बरं झालं असतं. म्हणजे खरं प्रेम विसरायला काहीच वाटत नाही का?" लगेच रम्या म्हणते, "अरे तुला खरं सांगू का पार्थ, असं खरं बिरं प्रेम नसतं रे. अरे म्हणजे आपण जर ठरवलं ना तर पडू शकतो आपण सगळ्यातून बाहेर आणि मी आहे ना पार्थ तुझ्यासाठी. मी तुला मदत करेल काव्याला विसरवायला." लगेच रम्या असं बोलल्या बोलल्या पार्थ म्हणतो, "तू स्वतःकडे बघ आधी. माझं लग्न झालेलं असताना तू अजूनही म्हणतेस की तुझं माझ्यावरचं प्रेम ओसरलं नाही. असं कसं बोलू शकतेस ग तू रम्या? तू माझ्या बाबतीत असं म्हणूच कसं शकते की मी काव्याला विसरू शकेल म्हणून? अरे मनावर लिहिलेलं पुसलं जाऊ शकतं, पण मनावर कोरलेलं नाही विसरू जाऊ शकत ग. रम्या, मला अजूनही काव्याचं अस्तित्व जाणवतंय आमच्या बेडरूममध्ये. माझं त्यांच्यावर फिस्कारणं, माझ्यावर त्या ओरडणं, त्यांनी मला आर्किटेक्ट बोका म्हणणं, माझ्यासाठी कॉफी करणं, रेड वेल्वेट पेस्ट्री, आमचं काव्यार्थ, आमचं 11-11 युनिव्हर्स सगळं सगळं मिस करतोय ग मी. कसं पुसू मी हे सगळं? असं कसं त्या मला सोडून गेल्यात? नाही, त्या सोडून गेल्यात तरी त्यांच्या आठवणी आहेत ना माझ्या मनात. हे सगळं, सगळं माझ्या मनावर कोरलंय." रम्या, काव्याच्या आठवणी मागे आहेत ग. जखमा बऱ्या झाल्या तरी त्याचे व्रण तसेच आहेत. नको असलेला माणूस गेला तरी पण त्याने दिलेले व्रण सांभाळून का ठेवायचे? मी काय करू? कसं करू? कसं विसरू मी काव्याला? रम्या आता पार्थला म्हणते, "पार्थ, पार्थ शांत हो बरं तू. हे बघ तू पाणी पी." आता तो पार्थ पाणी न पिता गाडीतून निघून जातो बरं का. नाही पितो वाटतं, एक घोट पाणी प्यायला जातो तो, पण त्याला काय वाटतं कोणास ठाऊक. त्याला आता ते अंगावर ओतलेलं पाणी आठवतं आणि तो गाडीतून उतरून चालला जातो. "नको मला" म्हणतो आणि चालला जातो. जाता जाता म्हणतो, "पार्थ आता मेलाय, त्याचे अंशही आता राहायला नाही पाहिजे. मी आता जुन्या आठवणी विसरणार." पण आता रम्या पार्थ गेल्यानंतर विचार करायला लागते, "रम्या, अगं बघ ना, पार्थला त्या काव्याच्या आठवणी एका क्षणात नकोशा झाल्यात. किती पटकन मूव्ह ऑन व्हायच्या गोष्टी करतोय हा पार्थ. आता तू काळजी करू नकोस पार्थ, मी आहे. काव्याला लवकरात लवकर तू कसा विसरशील ना, हे आता मीच बघते." रम्या आता स्वतःचा फायदा करून घेणारे हे आपल्याला अपेक्षित होतंच. आता त्या शारदाताई आल्यात. त्या म्हणतायत, "माझ्या काव्याने काहीही गुन्हा केलेला नाहीये." आता काव्याचे बाबा म्हणतात, "हे काय बोलतेस शारदा?" आता शारदाताई म्हणतात, "ती सांगते ना तुम्हाला की तो तिचा भूतकाळ होता." ते बाबा ओरडून म्हणतात काव्याचे, "कोणाला का नाही बोलली मग काव्या आधी?" शारदाताई म्हणतात, "मला सांगितलं होतं सगळं काव्याने." आता तेवढ्यात नंदिनी पण येते बरं का खाली. आता शारदाताई म्हणतात, "तिचं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं हे तिने मला सांगितलं होतं." आता सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलाय. नंदिनी म्हणते, "आई, आई हे काय बोलतेस तू?" आणि एपिसोड इथेच संपून जातो.
आता पुढचा प्रोमो त्यांनी दाखवलाय की काव्याला नंदिनी म्हणत असते, आता मला माझी नाती खोटं वाटायला लागली आहेत. नाती संपली, लग्न मोडली. काव्या म्हणते, नाही ताई, अगं काहीही बिघडलेलं नाहीये अजूनही. जन्मजयचं तुझ्यावर प्रेम आहे आणि माझं पार्थवर प्रेम आहे ग मनापासून. इकडे आता रम्या आणि वसुआत्या सेलिब्रेट करत असतात. वसुआत्या म्हणतात, आजची रात्र रडून रडून झोपतील ते, पण उद्याची सकाळ सगळ्यांच्या आयुष्यात वादळ घेऊन येणार आहे. वसुआत्याने त्यांच्या लफड्याची रील व्हायरल केली आहे बरं का. ते लगेच पुढच्या सीन मध्ये कळतं आपल्याला, कारण जीवाला पिहू दाखवायला येते. अरे बघ ना जीवा दादा, 16 डिसेंबरची तुमची रील व्हायरल झाली. आता यांच्या घरी पत्रकार येतात, खूप तमाशा होतो, इज्जतीचा पंचनामा वगैरे असं बराच तमाशा वसुआत्याने करून घेतलाय त्यांच्या मनासारखा. पण बघूयात प्रेक्षकांनो, आता या सगळ्यामधनं जीवा आणि काव्या त्यांचं प्रेम कसं परत मिळवत आहे, म्हणजे नंदिनी आणि पार्थला कसं परत मिळवत आहे, ही आता सगळी पुढची कथा आहे. खूप मोठा स्ट्रगल असणार आहे यांचा. पण हा जो सगळा स्ट्रगल आहे तो तुम्हाला खरा जाणून घ्यायचा असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे कुठेही आणि कधीही खोटे रिव्ह्यूज दिले जात नाही. जे मालिकेत आहे तेच तुम्हाला सांगितलं जातं. अर्थात तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आता फक्त 10,000 फॅमिली बाकी आहे आपली 1 लाखाची फॅमिली व्हायला. चला तर मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. टेक केअर. भेटूयात उद्याच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.